नमस्कार मंडळी. तर अनिकाला पोलिसांनी चक्क ठोकल्या बेड्या, तर दुसरीकडे मात्र कामिनीचा देखील सगळ्यांसमोर पर्दाफाश झाला. तर परीक्षेमध्ये आपल्या कंपनीने आणला पहिला नंबर. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे मात्र आता कंबळीच्या कॉलेजमध्ये जी एक्झाम असते त्या एक्झामसाठी मात्र सगळ्यांनीच खूप तयारी केलेली असते. पण त्या अनिकाने सगळ्यात मोठा महामूर्खपणा केलेला असतो, कारण की तिला एक दिवस अगोदर पेपर भेटलेला असतो, म्हणजेच तिने पेपर लीक केलेला असतो. आणि हे सगळं झालेलं कसं असतं तुम्हाला माहिती आहे का? कारण की या सगळ्याच्या पाठीमागे असती ती मास्टर माइंड कामिनी. कारण की कामिनीने ज्या प्रकारे लोकांना पैसे दिलेले असतात आणि ते पेपर लीक केलेले असतात, हे सगळं पाहून मात्र आपल्याला प्रचंड राग आलाच असेल. आणि मित्रांनो, ही खरी खरी गोष्ट आता घडलेली देखील आहे, ती तुम्हाला माहीत पण असेल. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यात भयानक गोष्ट अशी झालेली असते की नयनतारामध्ये आणि ऋषीमध्ये जोरदार भांडण झालेलं असतं. म्हणजेच कारण असतं फक्त आपली कंबळी. आता तुम्ही म्हणसाल की कंबळी वाचून का भांडणं होतील? तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला अजून पण कंबळीचा स्वभाव आवडत नाही, ना की आपली कंबळी पण आवडत नाही. कारण की तिला असं वाटत असतं की कंबळी म्हणजे सगळ्यात खोटारडी मुलगी आहे. एक वेळेस त्या कुत्र्यावरती विश्वास ठेवा, पण कंबळीवरती विश्वास ठेवू नका. कारण की कंबळी कशी आहे, फक्त वापर करून घेणार आणि एक दिवस ऋषीला सोडून देणार. हे सगळं नयनतारा ऋषीला सांगत असते. पण आता ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी आई काही पण बोलली तरी मी ते ऐकून घेणार नाहीये, कारण की कंबळीची आणि माझी मैत्री मला जास्त महत्त्वाची आहे, असं ऋषीने नयनताराला सांगितलेलं असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा ऋषीचं किती ऐकणार आहे आणि किती नाही ऐकणार. कारण की नयनताराने ऋषीला एकच गोष्ट सांगितलेली आहे की तू काही जरी बोलला आणि काही जरी सांगितलं तरी मला ते कधीच पडणार नाहीये. कारण की तू त्या कंबळीपासून लांब राहायचं, कारण की त्या मुलीचा आणि तुझा काही संबंध राहिलेला नाही आत्तापासून. कारण की ती खोटारडी मुलीसोबत तू राहिला पण नाही पाहिजे आणि तिच्यासोबत तू दिसला पण नाही पाहिजे. हे सगळं आपल्या ऋषीला नयनतारा सांगत असते. पण तुम्हाला माहितीच आहे की किती काही जरी केलं तरी आपल्या ऋषीचं कंबळीवरती प्रेम आहे हे तर कोणी पुसूच शकत नाहीये. पण दुसरीकडे सायबा देखील म्हणत असतो की एकदा ऋषीचं म्हणणं तरी ऐकून घ्या, एकदा ऋषीची बाजू तरी ऐकून घ्या. पण त्यावेळेस नयनतारा ऋषीला एकच शपथ घालते आणि म्हणते की इथून पुढं काही जरी झालं तरी तू कंबळीच्या आजूबाजूला पण दिसणार नाहीये. पण ऋषी आता ते सगळं मान्य करायला तयार नसतो. ऋषी एकच गोष्ट सांगून टाकतो. ऋषी म्हणतो की मला हे कधीच मान्य होणार नाही. मी कायमस्वरूपी राहिला तर कंबळीसोबतच राहू शकतो, तुझ्या अटी मला कोणत्याच मान्य नाही आहेत. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता ऋषी आणि नयनतारामध्ये जोरदार भांडण होणार आहे, ते पण आपल्या कंबळीमुळे. तर दुसरीकडे आता ज्यावेळेस परीक्षेचा दिवस असतो त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी देखील त्या कॉलेजमध्ये येतात. आणि त्या का आलेल्या असतात तुम्हाला माहिती आहे का? कारण की सगळ्या मीडियामध्ये आणि न्यूजमध्ये फक्त अन्नपूर्णा नावाच्या कॉलेजची बदनामी चालू झालेली असते. आणि याला जबाबदार असते कामिनी. कारण की त्याने जो पेपर लीक केलेला असतो तो सगळ्यांकडे पेपर पोहोचलेला असतो आणि तो पेपर सगळ्यांपाशी पोहोचल्यामुळे सगळ्यात भयानक गोष्ट ही झालेली असते की सगळीकडे आता अन्नपूर्णा आजींची बदनामी होणार असते. कारण की मात्र ह्या कामिनीने अनिकाने जो महामूर्खपणा करून ठेवलाय ना, तो आता त्यांच्या चांगलं येणार आहे आणि तो पण खूप गंभीररित्या. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या कामिनीला वाटत होतं की काही जरी केलं तरी अनिका पहिला नंबर आणेल. त्याच्यानंतर त्यांचं मेन टार्गेट होतं की महाजनांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती होईल आणि एकदा का प्रॉपर्टी नावावरती झाली की मग त्याच्यानंतर मात्र ते कंबळीला असेच घराच्या बाहेर धक्के मारून काढतील. हा सगळा काही त्यांचा डाव होता. पण मात्र त्यांच्या डावावरती आता पाणी ओतलेलं आहे, ते म्हणजे आपली कंबळीच होते. कारण की सगळ्या मुलांना पेपर भेटलाय त्याच्यामुळे सगळ्यांनाच जास्त मार्क पडणार होते. तर आता तो पेपर देखील पुढे कॅन्सल कसा होतो आणि आपली कंपनी त्याच्यातून पहिला नंबर कसं काढते हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे. तर आता ऋषीच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला असतो की मी आईचा ऐकू का माझ्या प्रेमाचा ऐकू? म्हणजेच ऋषीचं ज्या प्रकारे कंबळीवरती प्रेम असतं आणि नयनताराचं म्हणणं हेच असतं की कंबळी फक्त ऋषीचा वापर करते आणि एकदा तिने याचा वापर केला की ही त्याला सोडून देईल. म्हणजे हा पूर्णपणे नयनताराचा शब्द असतो. तर ऋषीला वाटत असतं की कंबळीचं माझ्यावरती प्रेम आहे, कंबळी मला अर्ध्यातून असं कधीच सोडणार नाहीये. आता कोण खोटं कोण खरं हे पुढे समजेलच. तर दुसरीकडे मित्रांनो, आता काही जरी झालं तरी ह्या कामिनीला आणि अनिकाला नयनतारा सोडणार नसते. कारण की तुम्हाला माहित असेल याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं रिझन असतं ऋषी. कारण की ऋषी आणि कंबळी प्रेमात पडण्याच्या पाठीमागे 99% रिझन असतं नयनतारा आणि ही कामिनी. कारण की कामिनीने आतापर्यंत नयनताराच्या मनामध्ये कंबळीबाबतच्या खूप चुकीच्या गोष्टी भरून दिल्या. त्याच्यामुळे नयनताराने खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच गोष्टी सावरण्यासाठी ऋषी कंबळीच्या जवळ गेला. त्याच्यामुळे नयनताराला वाटत होतं की त्या मुलीला जर मी एवढं जवळच केलं नसतं कधी, तिला हेटच केलं नसतं कधी, तर ऋषी त्या कंबळीच्या जवळ गेलाच नसता. तर मित्रांनो, आता फायनली असा बवंडर पेटतो की तो पेपर लीक कोणी केला, तो पेपर फुटला कसं काय? तर दुसरीकडे कामिनी म्हणत असते की कंबळीनेच केला असेल. कारण की कंबळीला गरज होती ना, कारण की तिला परीक्षेमध्ये पहिलं यायचं होतं ना, त्याच्यासाठी तिने हे सगळं केलं. हे सगळं कामिनीचं म्हणणं असतं. पण मात्र पेपर लीक झाला कसं काय, ह्या सगळ्या गोष्टीचा खोटा आरोप आता आपल्या कंबळीवरती लावण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मात्र ऋषी पूर्णपणे कंबळीच्या सपोर्टमध्ये उभा असतो आणि ऋषीला पूर्ण खात्री असते की कंबळी असं काही करणारच नाही. पण ज्याने कोणी हा पेपर खरंच लीक केलेला असतो त्याला मात्र
100% बेड्या ठोकल्या जाणार आहेत. आणि या सगळ्यात नाव येणार आहे आता सगळ्यात अगोदर अनिकाचं. ते कसं येतं ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि अनिकाचं फक्त नावच येत नाही, तर ह्या अनिका तुम्हाला माहितीच आहे किती महामूर्ख आहे. तिच्या मूर्खपणामुळे आता कामिनी पण फसते आणि खूप डेंजरवाणी फसते. आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की अन्नपूर्णा आजी आणि कमळीमध्ये खूप मोठी फूट पडलेली आहे. ती फूट पडण्याची जबाबदारी देखील 90% जर कोण जबाबदार असेल या गोष्टीला तर ती कामिनीच असते. तर कमळीला देखील आता पेपर कोणी फोडलाय ह्याचं सत्य समजतं आणि त्याच्यानंतर मात्र कामिनी आणि अनिकाला चक्क आता अटक होणार असते. आणि अन्नपूर्णा आजी पुढे आता सगळ्यात भयंकर निर्णय घेते, ती म्हणजेच त्या कॉलेजमधून आता अनिकाला बाहेर काढणार असते. आणि मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कमळीला त्या कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी आणि तिला त्या कॉलेजमध्ये कधी शिकता यावं नाही यासाठी मात्र या कामिनीने किती प्रयत्न केले. पण शेवटी आता तिच्या प्रयत्नावरती पाणी फेकणार आहेत आणि शेवटी आपली कमळी त्या ठिकाणी देखील विजयी ठरणार आहे. तर हे सगळं तुम्ही पुढे पाहचालच. पण त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट अशी घडते की ऋषी ठरवतो की आता आईने मला किती जरी विरोध केला तरी शेवटी मी कमळीची साथ देणार. कारण की तुम्हाला पुढे पाहायला देखील भेटेल की आपल्या कमळीला फसवण्याचा पूर्णपणे प्लॅनिंग यांनी केलेला असतो. पण काही जरी झालं तरी आपली कमळी आता फसणार नसते, कारण की कमळीकडे पुरावे देखील असतात यांच्या विरोधात. तर पुढे कशा प्रकारे ह्या कामिनीला अटक होते, दुसरीकडे अनिकाची त्या कॉलेजमधून कशी हकलपट्टी होते, हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे. कारण की आतापर्यंत केलेले ह्या कामिनीने कांड आणि सोबतच मात्र अनिकाने केलेले कांड, ह्या कांडामध्ये बिचारे आपली कमळी खूप गंभीररित्या फसलेली आहे. तर पुढे आता अन्नपूर्णा आजींना त्यांची स्वतःची चूक देखील समजते, कारण की ती कमळीसोबत ज्या प्रकारे काय वागलेली असते, कारण की कमळीचा आणि तिचा काहीच संबंध नाही असं ती बोलली होती. तर आता तिला त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो. कारण की अन्नपूर्णा आजींनी किती जरी काय केलं तरी, किती पण आपल्या कमळीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी पण ती जाऊ शकणार नाही, कारण की फिरून फिरून शेवटी तिला कमळीपाशीच यावं लागणार असतं. तर फायनली मित्रांनो, आपली कमळी आता परीक्षेमध्ये कसा टॉप मारते आणि त्याच्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजींना स्वतः आपल्या कमळीची माफी मागायला येतात. कारण की ऋषीने जी गोष्ट सांगितली होती की कॉलेजमधून जी मुलगी किंवा कोणी पण टॉप करेल त्याला पुढच्या वर्षीची सगळी फी माफ झाली पाहिजे आणि त्याला आपण स्कॉलरशिप देखील देऊया. तर हे सगळं आता अन्नपूर्णा आजींनीच मान्य केलेलं असतं आणि पुढे घडणार पण तसंच आहे. कारण की परीक्षेमध्ये आपली कमळीच टॉप करणार आहे, पण त्याच्यामध्ये तिला बिचारीला खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. कारण की ही कामिनी अनिका तिच्यावरती खूप सारे गंभीर आरोप पण करतात. तर पुढे मात्र आपली कमळी विजयी होते आणि शेवटी आपली अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीची माफी पण मागते. पण हे सगळं होत असताना मात्र अनिका कामिनी तिला खूप त्रास देतात. तर पुढे आता ऋषीकडे दोनच ऑप्शन असतो. नयनतारा एक नवीन मुलगी पाहतात, तिच्यासोबत ऋषीला लग्न करायला सांगतात, नाहीतर एकतर ह्या कमळीपासूनचा कायमचा संबंध तोडायला सांगतात. तर दोन्हीपैकी एक गोष्टी आता ऋषीला कराव्याच लागणार असतं. आणि पुढे नयनतारा आणि कमळीची भेट देखील होते आणि त्या भेटीमध्ये मित्रांनो अशा काय काय गोष्टी उघडकीस येतात ना, त्या कळाल्याच्या नंतर तुम्हाला पण धक्का बसेलच. तर मित्रांनो, आता असं काय तुम्ही पुढे पाहचाल आणि या कामिनी आणि अनिकाला नेमकी कोणती भयंकर शिक्षा होती हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि हो, तर हा दिसत आहे तुम्हाला म्युस्टॅकचा ओशियन फेसवॉश. तर हा फेसवॉश आपल्या टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला नक्की दिसत असेल. तर एकदा हा फेसवॉशवरती तुम्ही नक्की खाली क्लिक करा टॅग प्रोडक्टमध्ये आणि तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणते पण टॅग केलेले प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यावरती डिस्काउंट आहे, तुम्ही कोणते पण खरेदी करा आणि हा प्रोडक्टवरती क्लिक करायला तर बिलकुल पण विसरू नका.